Good morning, everyone. In last lecture, we studied the second head, income from house properties format. Today, we are explaining briefly on this concept, and let's start the H2 on your module. It is income from house property. The income from house property calculated on the way of the first is the step one, the time of calculation, the number of steps. Out of this number of steps, the first step is the value of your property. It is depend on the fair rate which can you calculate by the organization तुम्ही घेता येते. Then municipal value तुमच्या एरियाची म्युन्सिपल व्हॅल्यू म्हणजे त्या एरियामध्ये जिथे फ्लॅट किंवा तुमचं रूम असेल तिथलं म्युन्सिपल व्हॅल्यू काय आहे ती त्या दोघातनी जी हायर असणार आहे आउट ऑफ दिस द विच वन इज हायर out of A and B, like fair rent and municipal value, whichever is higher, it can be selected for the calculated of net value. Net asset value किंवा मग तुमच्या रेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी घेऊ शकतात. बट ऑन टाइम ऑफ स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ दॅट मीन्स त्या गोष्टीची स्टँडर्ड व्हॅल्यू पण असेल then the lower standard value G असेल and out of the all values जी lower असेल like standard range, municipal value and fair range जी कमी असणार आहे ती आपण सिलेक्ट करू. ओके then rent receive and less unrealized rent. Rent receive किती करतो आणि unrealized म्हणजे vacant किती दिवस असतं. Vacant it means you are taking the आपण महिन्यात पूर्ण महिन्यात 12 महिन्याचं भाडं घेणार आहोत ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट. कारण की आपण पूर्ण वर्षाचं कॅल्क्युलेशन करतो पण आउट ऑफ दिस 2 to 3 मंथ तुमचा रूम खाली आहे तर त्या 3 महिन्याचा तुम्ही रेंट कुणाकडून वसूल करणार आहात मग स्वतःच्या पैशावर टॅक्स कॅल्क्युलेट कराल का नाही यासाठी वॅकंट सिस्टीम मीन्स किती दिवस तुम्ही रेंट कोणाकडून नाही घेतलंय त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला द्यायचं असतो तेव्हाच रेंट चेक मध्ये किंवा ऍज पर द काहीतरी रेकॉर्ड तुम्हाला ठेवलं पाहिजे आणि मग त्यांच्यातून जी हायर अमाऊंट भेटणार आहे इट मीन्स स्टँडर्ड रेंट किंवा मग रेंट रेशिओ इट इज टॅक्सेबल देन त्याच्यातून म्युन्सिपल टॅक्स आपण डिडक्ट करायचं म्युन्सिपल टॅक्स डिडक्ट केलं की जो आन्सर येणार आहे इट इज युअर नेट असेट व्हॅल्यू आणि त्या असेट व्हॅल्यूवर तुमच्यावर टॅक्स कॅल्क्युलेट होणार आहे आता त्या टॅक्स कॅल्क्युलेशनवर त्याने आधीच सांगितलं ना द डिडक्शन्स आर दॅट द नंबर ऑफ डिडक्शन आणि मी तुम्हाला माहित आहे टॅक्स वाचवण्यासाठी आपण काय काय करतो द नंबर ऑफ एक्सपेंडिचर आर शो लाईक यू स्टडी द वेल्थ मॅनेजमेंट मुलांची सर तुम्हाला शिकवत आहे तर त्याच्यामध्ये आपण कितीतरी एक्सपेंडिचर बघितलेले आहेत फॉर द नंबर ऑफ इन्कम टॅक्स पर्पज ऍडव्हान्स टॅक्स वगैरे नंबर ऑफ पॉलिसी आर फॉलो दॅट बट असे खूप काय करू शकतात आणि इन्कम टॅक्स मध्ये रॉबोट काम करतात का नाही माणसंच काम करतात आता तुमच्या बुद्धीमध्ये येऊ शकतो तर त्यांच्या माइंड मध्ये पण येऊ शकतोय also if your mind is deduction are generated so also the person development deduction generated and time the company decided at that time the company decided the deduction and the standard is 30%. It means तुमचा किती खर्च असो it means your income from house property आहे तर प्रॉपर्टी मध्ये घर आहे लँड डेप्रिसिएशन मेंटेनन्स देन तुम्ही कामवाली ठेवलंय त्याचा खर्च किंवा मग तिथे तुम्ही पुन्हा पेंटिंग प्रिंटिंग आणि काय काय केलं असेल तिथे न्यू इलिस्ट्रेशन काय केलं असेल आणि आपण असे लिस्ट ऑफ एक्सपेंडिचर दाखवू शकतो आणि जेवढे लिस्ट ऑफ एक्सपेंडिचर दाखवणार तेवढे टॅक्स मध्ये अमाऊंट डिडक्ट होणार आहे असं आधी रूल होता बट द रूल आर डिडक्टेड द स्टँडर्ड डिडक्शन 30%. इट मीन्स तुमचा नेट असेट व्हॅल्यूच्या 30% मध्ये जो काय होईल तेवढं आम्ही खर्च एक्सेप्ट करू remaining expenditure are taxable. Remaining expenditure are taxable. How can you calculate? तुम्हाला आता ह्याच्यामध्ये काय जमीन आहे ते आपण जेव्हा फर्स्ट सम सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला समजून जाईल आउट ऑफ द डिडक्शन आर कॅल्क्युलेट आणखी एक असतो जर तुमचा हाऊस लोनवर आहे जर तुमचं हाऊस लोनवर आहे तर लोनचं इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट इज ऑल्सो डिडक्टेड फ्रॉम युअर हाऊस प्रॉपर्टी अँड नेट टॅक्सेबल इन्कम आर जनरेटेड net taxable income are generated. Let's start the first problem. बघा फर्स्ट प्रॉब्लेम काय आहे हा प्रॉब्लेम स्टार्ट करण्याच्या आधी आय एम एक्सप्लेनिंग द सम कन्सेप्ट द कन्सेप्ट आर व्हॉट इज एलओपी इट इज लेट आउट प्रॉपर्टी इट मीन्स तुमचं प्रॉपर्टीचा तो भाग जो कम्प्लिटली तुम्ही भाड्यावर दिलाय त्याच्यावर हे फॉर्म्युला कॅल्क्युलेशन होतं इट इज लेट आउट प्रॉपर्टी इट मीन्स सॉल्युशन इन फॉर्म ऑफ एलओपी व्हीएलओपी अँड एसओपी थ्री फॉर्म मध्ये सॉल्व्ह होतं
द एलओपी मीन्स कम्प्लिटली लेट आउट प्रॉपर्टी, म्हणजे 12 महिन्यासाठी दिलेलं तुमचं भाड्यावरचं घर. VLOP मीन्स वेकंट लेट आउट प्रॉपर्टी. इट मीन्स 12 महिन्यातले जर 2 किंवा 3 महिने 1 महिना तुमच्याकडे भाडोत्री नाही आहे तर त्यांचं कॅल्क्युलेशन VLOP मध्ये होतं. इट मीन्स वेकंट लेट आउट प्रॉपर्टी. Vacant let out property. And the third is SOP. SOP means self-occupied. Self-occupied property. आणि सेल्फ ऑक्युपाय स्वतःची प्रॉपर्टी आहे, तुमची स्वतःची प्रॉपर्टी आहे, तुम्ही स्वतःच्या प्रॉपर्टीचं भाडं भरता का? नाही, तर मग रेंट येतच नाही, तर नो टॅक्स आर टॅक्सेबल. इट मीन्स LOP इज फुल्ली टॅक्सेबल. VLOP इज मॉडरेट टॅक्सेबल. मॉडरेट इट मीन्स जेवढे दिवस वेकेंट आहे नो टॅक्स. LOP जेवढे दिवस लेट आउट आहे तेवढे दिवस टॅक्स. SOP is wholly exempted under income tax act. Let's start from the LOP SOP. The problem number 1, A has the resident property details of which given below. Municipal value 1,15,000. Rent per month 10,000. Exemption expenses municipal tax त्याने भरलो नाही 1,000 per month. Then collection charges 8,000. Insurance 1,000. Note, house vacant for 1 month. It means the calculation under VLOP. Calculation under VLOP. Okay. Compute the house property assumption 2020. आपण ह्याला calculation 2 फॉर्म मध्ये करणार आहोत, LOP आणि VLOP. Okay. Let's start your solution. Solution साठी हाच आपल्याला फॉर्मॅट लागणार आहे. जस्ट रिझल्टच्या खालचं हा जो व्हॅल्युएशन आहे मी ते रिमूव्ह करतो. आणि या रिझल्ट मध्ये प्रिपेअर टू पार्ट. ओके. And this 2 part is, first is LOP, complete let out property. LOP असेल तेव्हा आपण 12 मंथचा बघणार आहोत. आणि VLOP मीन्स जेवढे मंथ भाड्यावर आपण गेलोय. VLOP. हा, आता इथे बघा, वेकंट फॉर 1 month म्हणजे 1 महिना तो भाड्यावर नाही. वेकंट फॉर 1 month म्हणजे VLOP कॅल्क्युलेशन फॉर 11 month. आणि LOP always on 12 month. Okay, always on 12 month. Okay, let's start the calculation. हा जर फॉर्मॅट तुम्हाला समजला असेल, हा वरचा फॉर्मॅट हा जो आहे, then which means reasonable value, fair rent and all. Okay, तर आपलं calculation simple राहील. Okay, the calculation is very simple. So find out the fair rent. आता आपल्याला जी व्हॅल्यू दिली नाही ती इथे जस्ट आपल्याला पुट करायची आहे. The first is आपण फॉर लेट आउट प्रॉपर्टी 12 मंथ साठी बघणार आहोत. ओके. ओके, तर 12 मंथ साठी बघा, म्युनिसिपल व्हॅल्यू 11 लाख. म्युनिसिपल व्हॅल्यू किती आहे? 1,15,000. फेअर रेंट नाही दिलं नाही, नो फेअर रेंट. किती रेंट घेतोय हा नाही बोलला नाही. बट द प्रॉपर्टीज म्युनिसिपल व्हॅल्यू इज 11,15,000. 11 महिन्यासाठी असो किती असो, म्युनिसिपालिटी पूर्ण वर्षाचा घेईल. ओके. रेंट पर मंथ. आता रेंट पर मंथ, आता म्युनिसिपल व्हॅल्यू यांचं स्टँडर्ड रेंट पर मंथ. स्टँडर्ड रेंट दिलं आहे का? नाही दिलं नाही. आता फेअर रेंट किंवा म्युनिसिपल व्हॅल्यू या दोघांनी हायर कुठलं आहे? फेअर रेंट किंवा म्युनिसिपल व्हॅल्यू. द हायर इज 1,15,000. त्याचे फेअर रेंट आहे नाही, त्यामुळे हीच अमाऊंट पुन्हा कंटिन्यू होईल. देन हायर ऑफ A and B. A and B काय आहे? फेअर रेंट आणि म्युनिसिपल व्हॅल्यू. ह्या दोघांनी जो हायर आहे तो. देन स्टँडर्ड रेंट नाही दिलं नाही. देन लोअर अँड C and D. तर C काय असणार आहे? हे A आहे आपलं. 1 सेकंड, अल्फाबेटिकल मध्ये कन्वर्ट करतो त्याला तुम्हाला सिंपल आहे. हायर इन A and B, देन स्टँडर्ड रेंट D. काय आहे? नाही दिलं नाही. लोअर इन C and D. आता C काय आहे? हे दोघं C and D आहे. ह्याच्यात लोअर अमाऊंट काय? काय नाही आहे. बट दॅट इज 1,15,000 ऍज इट इज.
काय नाही म्हणजे ती लोअर नाही आहे, मिनिमम अमाउंट 1 रुपी तरी पाहिजे. It means standard rate are not declared. That's why the amount of higher municipal value is also your standard rate. Then rent realized. किती rent real झाले? किती घेतो? 10,000 per month. 10,000 per month. Then rate किती असतो? Per month means 10,000 into 12. आपण टॅक्स किती कॅल्क्युलेट करतो? एनमली. 10,000 into 12. It is 1,20,000. 1,20,000. कसं आलं बघा? 10,000 multiplied by 12. आणि कशासाठी? LOP साठी. लेट आउट प्रॉपर्टी साठी 10,000 into 12 and VLOP साठी काय होणार आहे? 10,000 into जेवढे महिने तिथे कामाला होतं आपण 11. ओके, हा डिफरन्स आहे. बघा इथे दोन गोष्टी मी लिहिल्यात. फर्स्ट इज LOP 10,000 into 12. हे किती आलं? ओके, बट VLOP वॅकंट लेट आउट प्रॉपर्टी. वॅकंट किती आहे? 1 month. तर लेट आउट प्रॉपर्टी किती झाली? 11 month. इट इज 1,10,000. 1,10,000. आणि इथे पण 1,15,000च येणार. काय येणार? लोअर इन CND. CND मध्ये जी कमी अमाऊंट आहे ती. ओके, then the calculation is जी काय म्हणालाय बघा, ग्रॉस रेंट कितीवर असणार आहे? हायर इन E आणि F. ह्या दोघांमध्ये जी हायर अमाऊंट असेल ती आपण सिलेक्ट करणार आहोत. इट मीन्स लुक हियर 1,15,000, 1,20,000. विच एव्हर इज हायर? 1,20,000. ओके, आणि इथे बघा 1,15,000, 1,10,000. विच एव्हर इज हायर? 1,15,000. बघा काय चेंज आला. The change is made. And what is the change? जर पूर्ण 12 महिने आपली प्रॉपर्टी कोणाकडे ऍज अ भाड्याने आहे तर आपल्याला पूर्ण वर्षाचं 1,20,000 रुपये भाडं भेटतं. आणि जर ही प्रॉपर्टी 11 महिन्यासाठी आहे ते 1,10,000 भेटते. आणि स्टँडर्ड आपल्याला किती भेटलं पाहिजे? ऍज पर म्युनिसिपल कॉर्पोरेशन 1,15,000 रुपये भेटले पाहिजे. आणि जर 1,15,000चे आपण 1,20,000 कमवतोय तेही टॅक्सेबल आहे, किंवा 1,15,000 कमवतोय तेही टॅक्सेबल आहे. म्हणून त्याने कसं बोललं नाही की म्युनिसिपल व्हॅल्यू और रेंट रेशिओ ह्या दोघांनी जी हायर अमाऊंट असेल ती टॅक्सेबल असणार आहे. म्हणून आपण इथे ग्रॉस रेंट घेतोय. ओके, देन लेस म्युनिसिपल टॅक्स. आता याने बघा पुढे काय केलं नाही? कलेक्शन चार्जेस 8,000. आता इथे बघा त्याने म्युनिसिपल टॅक्स किती केलं नाही? 1,000 पेड केलं नाही. म्युनिसिपल टॅक्स किती आहे? 1,000. आता तो मंथली आहे. इफ इट इज मंथली देन द कॅल्क्युलेशन फॉर दोघांसाठी करायला लागेल. LOP साठी म्युनिसिपल टॅक्स किती झालं? 1,000 into 12. पण म्युनिसिपल टॅक्स हा जो आपण कॅल्क्युलेट करतो हा एनमली असतो की मंथली असतो? Municipal tax is annually or monthly. The standard. Municipal tax always is annually. ओके, तर तो annually असणार आहे. मीन्स तुम्ही 11 महिने ठेवा किंवा 10 महिने ठेवा किंवा 1,000 कम्प्लीट घेतला जातो. ओके, इट्स बिकम 1,000. आता हे आपण कशातून लेस करणार आहोत? फ्रॉम युअर हायर शी 1,20,000 शी 1,19,000. ओके, 1,15,000 शी झालं तर 1,14,000. काय केलं बघा? नेट असेट व्हॅल्यू कशी आली? I. It is G. Gross rent minus MT. It means
म्युन्सिपल व्हॅल्यू जी काय आहे आपलं हायर ऑफ ENF त्याच्यातून NP मीन्स म्युन्सिपल टॅक्स आपण डिडक्ट केलं. ओके. देन स्टँडर्ड डिडक्शन किती 30%. स्टँडर्ड डिडक्शन तर 1,19,000 चा 30% आपण काढतो इथे 35,700. Okay, and here 1,14,000 चा 30%. It's become 34,200. ओके. एवढे डिडक्शन केल्यानंतर आपण बँकेला इंटरेस्ट भरतोय का? लुक हियर, नॉट इंटरेस्ट कुठे लिहिलंय का? इन्शुरन्स लिहिलंय, इंटरेस्ट नाही लिहिलेलं आहे. इन्शुरन्स आणि कलेक्शन चार्ज किती झाले तुमचे? 8 आणि 1 9,000 रुपये. आपण 9,000च्या जागी डायरेक्ट तुम्हाला किती डिडक्शन देतोय? 30% ऑफ युअर म्युन्सिपल व्हॅल्यू, नेट असेट व्हॅल्यू किती आहे? 35,700. इट मीन्स तुम्ही असे किती खर्चाची लिस्ट दिली, लिस्ट किती आली पाहिजे? 35,500. ह्याच्या वर नाही, ह्याच्या खाली नाही. आम्ही एवढे तुमच्याकडून घेणार आहोत. ओके. इंटरेस्ट पेएबल, नो इंटरेस्ट पेएबल. ओके. इंटरेस्ट पेएबल, नो इंटरेस्ट पेएबल. दॅट अमाऊंट इज टॅक्सेबल. किती होते बघा? नेट टॅक्सेबल अमाऊंट 1,19,000 minus 35,700. It's become 83,300. 83,300. Like 1,14,000 minus 34,200. It's become 79,800. आपण पुन्हा बघूया ह्याच प्रॉब्लेमला. पुन्हा कम्प्लीट सॉल्व्ह झालंय बघा. आपण ह्याच प्रॉब्लेमला पुन्हा बघतोय. प्रॉब्लेम बघा कसा आहे. A has a resident property. स्वतःची प्रॉपर्टी आहे. डिटेल ऑफ विच गिवन. म्युन्सिपल व्हॅल्यू, त्याची म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे? 1,15,000 जी आपण घेतली आहे. रेंट, फेअर रेंट किती कंपनीने घेतलं पाहिजे हा डिक्लेअर नाही झाला. पण म्युन्सिपल व्हॅल्यू म्युन्सिपालिटीच्या हिशोबाने त्या एरियाची व्हॅल्यू, तिथे जर भाड्याने कुठली वस्तू दिली तर इयरली मिनिमम एक माणूस 1,15,000 कमवू शकतो. मग ते किती 12 महिन्याचं. तर म्युन्सिपल व्हॅल्यू आली 1,15,000. ओके. देन आपण काय मग बघतो सी मध्ये हायर ऑफ ए एंड बी. आता दोघांनी हायर काय 1,15,000. देन स्टँडर्ड रेट. जर का 1,15,000 आहे तर स्टँडर्ड रेट तिथे किती असणार आहे? तर स्टँडर्ड रेट तुम्ही नाही करायचं लाईक 1,15,000 डिवायडेड बाय 12. तर मग तेवढंच येईल तो. दॅट्स वाय स्टँडर्ड रेट कॅल्क्युलेट गिवन. इथे आता कुठे स्टँडर्ड रेट बोललं नाही का? नाही. तर इथे डॅश मारायची आहे. आता लोअर करायला इथे अमाऊंटच नाही तर तीच अमाऊंट कॅरी फॉरवर्ड. ओके. देन द कॅल्क्युलेशन ऑफ रेंट रिसिव्ह. तर रेंट रिसिव्ह किती आहे? वेकेंट फॉर 1 मंथ. तो 1 महिना आपल्याकडे नव्हतं भारतीय, म्हणजे तो 11 महिन्याचा देईल आणि पर मंथ 10,000 रुपये. इट मीन्स 10,000 इंटू 11 1,10,000. आणि जर का तो वेकेंट नसता, LOP असता तर ते 1,20,000. ह्याच्यामध्ये काय बोललं नाही? हायर ऑफ ENF. ह्या दोघांनी जी अमाऊंट हायर असणार आहे फ्रॉम ENF, जी अमाऊंट हायर असणार आहे, यू कॅन सिलेक्ट ऍज अ ग्रॉस रेंट. म्हणजे त्या वर्षाचा तो तुम्ही रेंट कलेक्ट केलेला रेंट असणार आहे. ओके. और आउट ऑफ दिस 1,15,000 and 1,20,000. Which one is higher? 1,20,000. That's why I am selected for LOP 1,20,000. And here 1,15,000 and 1,10,000. Whichever is higher, the higher is 1,15,000. Okay. Then the amount is 1,20,000, 1,50,000. It is your gross rent. Out of this gross rent, less municipal tax. म्युन्सिपल टॅक्स हा पर इयर आपल्याला द्यायला लागतो. हा मिनिमम नॅशनल टॅक्स असतो. ह्याच्याकडे म्युन्सिपल टॅक्स किती लागलाय हे इथे त्याने सांगितलं नाही. म्युन्सिपल टॅक्स इज बघा किती बोलले. म्युन्सिपल टॅक्स 1,000. तर 1,000 आर डिडक्टेड फ्रॉम your amount. 1,20,000 minus 1,000, it is 1,19,000. 1,15,000 minus 1,000, 1,14,000. Okay. Then the calculation less deduction, and deduction is स्टँडर्ड डिडक्शन किती आहे? 30%. इथे डिडक्शन त्यांनी दिले नाही की त्याने काय काय खर्च केले. देन कलेक्शन चार्जेस 8,000 पर मंथ होतं, त्यानं 8,000 रुपये लागले. इन्शुरन्स पर मंथ 1,000 होतं, म्हणजे बघा किती होणार? 1,000 इंटू 12, इट इज 12,000. ओके. आणि हे 20,000 कलेक्शन एक एक याचा स्टँडर्ड खर्च होतोय. बट त्यांनी काय बोललं नाही, असं 20,000, 40,000, 50,000 कितीतरी आपण एक्सपेंडिचर पाठवतो इन्कम टॅक्स कडे. त्याच्यात टॅक्स कमी लागलं पाहिजे म्हणून ऍज पर इन्कम टॅक्स
30% आज स्टँडर्ड डिडक्शन. त्याच्यामध्ये तुमचं डेप्रिसिएशन पासून सर्व काउंट होतं. Like is 35,700 and 34,000. Out of this, the amount are deducted from your net value and net taxable income are given. Okay, let's start the second problem. Here the three types of properties there. Standard rent means प्रत्येक गोष्ट दिलेली आहे. Let's put on the format. पुन्हा मी कॉपी करतो सॉल्युशन साठी. खूप सिंपल आहे. जस्ट पुट केला तरी तो इझिली जनरेट करतो आन्सर. तुम्हाला फक्त एक लक्ष द्यायचं की तुम्हाला पुट काय करायचं आहे, त्यातलं हायर लेवल विच इज हायर विच इज लोअर हे तुम्हाला पाठ ठेवायचं ऑलवेज. ओके, इथे आता किती फॉर्मॅट आहेत, हाऊस 1, हाऊस 2, हाऊस 3. आय एम मेकिंग 3 कॉलम. ओके, हाऊस 1, house 2 and house 3. Okay, इथे मी आता H1 H2 H3 लिहित नाही, डायरेक्ट नाही आपण करूया तसं, नाही थोडक्यात कोणाला तरी काय प्रॉब्लेम येईल. हाऊस 1, हाऊस 2 and हाऊस 3. ओके, थोडक्यासे कॉलम मध्ये लेंथ वाढवतो अमाऊंट लिहिण्यासाठी. इन्कम टॅक्स इज सो सिंपल जर तुम्हाला फॉर्मॅट त्यांचे एस्टिमेट समजले तर. ओके, तर बघा काय म्हणालाय, एक्स हॅज ऑक्युपाय 3 हाऊस फॉर हिज ओन रेसिडेंट पर्पज. स्वतःच्या राहण्यासाठी किती हाऊस आहेत त्याच्याकडे, 3 हाऊस आहेत. गाढव माणूस आहे, एक घर लोकांना भेटत नाही, 3 आहे. ओन रेसिडेंट पर्पज, ओन रेसिडेंट पर्पज पर्टिक्युलर ऑफ विच आर द फॉलोइंग. स्टँडर्ड रेंट बघा, त्यांचं स्टँडर्ड रेंट दिलेलं आहे. हाऊस 1 चं स्टँडर्ड रेट किती आहे बघा, तिथे ही वाली व्हॅल्यू दिलेली आहे. 18,000, 20,000 and not calculated. 18,000, 20,000 and it's not given. ओके, त्याच्यानंतर काय बोलले, म्युन्सिपल व्हॅल्यू कुठे आहे, म्युन्सिपल व्हॅल्यू बघा इथे किती घ्यायचे, 11,500. त्यानंतर इथे हाऊस 2 साठी 30,000. बघा सिंपल पुट करायचंय, पुट इच परफेक्ट पुटचं तुम्हाला हाफ मार्क भेटतो. and here 30,000. ओके, द फेअर रेंट. आता ही जे H1, H2 आणि H3 आहेत काय आहेत ते आधी तुम्हाला समजलं पाहिजे. तर कॅल्क्युलेशन करूया. तर कम्प्युट द इन्कम टॅक्स फॉर हाऊस प्रॉपर्टी फॉर एक्स आपल्याला करायचं आहे. फॉर द असेसमेंट इयर 1920, हाऊस 1 इन हिज होम house town was vacant through the year as a resident in house 3. house 3 मध्ये तो resident आहे, means SOP आहे. आता बघा गंमत, in Mumbai where he worked, house 2 is other house 1 in his house town was vacant. 1 महिन्यासाठी vacant आहे throughout the year as the resident in house. आणि हे जे आहे ते VLOP आहे, VLOP, vacant laid out property. आता vacant किती आहे, फॉर 1 month. ओके, इट मीन्स कॅल्क्युलेशन किती महिन्याचं होईल, 11 मंथचं होईल. ओके, and house 2 is the washing was used by him only for 2 months. त्याने स्वतःसाठी किती वॉशिंग मध्ये, सॉरी ही LOP आहे, नो वॅकंट. आणि इथे हे VLOP आहे. त्याने काय बोलले बघा, हाऊस 2 इज वॉशिंग वॉज यूज बाय हिम. त्याने स्वतःने ओनली फॉर 2 मंथ वापरले नाही, म्हणजे 10 महिने काय दिलेलं असेल त्याने भाड्यावर इन समर वेकेशन. ओके, देन लुक हियर, द कॅल्क्युलेशन इज इथे 10 मंथचा होईल. हे LOP आहे, इट मीन्स 12 मंथ. LOP ऑलवेज 12 मंथ. 10 मंथचं कॅल्क्युलेशन होईल, कारण की 2 महिने त्याने स्वतःने वापरले नाही. आणि SOP नो कॅल्क्युलेशन, पण अमाऊंट पुट करायची आहे, नो टॅक्स.
SOP वर टॅक्स कॅल्क्युलेट होत नाही. बघा इथे दिलेलं आहे. House 3 should be treated as a self-occupied property SOP as he has the higher gross annual value house 1 and will be the demanded to the let out property. Okay. जेव्हा स्वतःची प्रॉपर्टी असते नो टॅक्स. तर SOP and other two house be the treated as demanded as a let out property. Okay. सेल्फ ऑक्युपाय वर नो टॅक्स. जस्ट त्यांची व्हॅल्यू पुट करायची. ओके. म्युन्सिपल व्हॅल्यू 30,000. फेअर रेंट बघा यांचं फेअर रेंट 15,000, 25,000, 35,000. फेअर रेंट. आता फेअर रेंट पण दिलेलं आहे. काय बोललं नाही बघा. फेअर रेंट 15,000 हे कोणाचं आहे. 15,000 हाऊस 1चं. देन 25,000 फॉर हाऊस 2 आणि 35,000 फॉर थर्ड हाऊस. ओके. देन बघा आणखी काय दिलेलं आहे. म्युन्सिपल टॅक्स 1,200, 2,400, 3,600. कुठे घेणार आहोत म्युन्सिपल टॅक्स. बघा इथे दिलेलं आहे. लेस म्युन्सिपल टॅक्स किती 1,200, 2,400. जस्ट तुम्ही हा फॉर्मॅट पाठ केलात ना. युअर टॅक्स आर इझी. अँड 3,600. ओके. आणि ह्याच्यानंतर बघा आणखी काय जीवन आहे का. रिपेअर हाऊस 1 रिपेअरचे किती खर्च आहे 2,000. हाऊस 2 नो रिपेअरिंग अँड हाऊस 3 4,200. बट आणि रिमेनिंग खर्च पण केलं नाही. इंटरेस्ट पेड ऑन लोन टेकन अगेन्स्ट हाऊस फॉर मीटिंग पर्पज. इंटरेस्ट पण पेड केलं नाही लोन टेकन साठी. तर इंटरेस्ट आपण लेस करून घेतो. कुठेतरी आहे बघा. इंटरेस्ट ऑन पेड ऑन लोन किती आहे. इंटरेस्ट ऑन पेड ऑन लोन 2,200, 2,500 and 3,000. Interest paid on loan 2,200, 2,500 and 3,000 and 3,000. Okay. The interest payable on house property झाले 2,200, 2,500 and 3,000. Here जेव्हा पण जे गोष्टी आपल्याला फॉर्मॅट मध्ये त्या ज्या गिवन आहेत त्यांना फॉलो करायचं रिमेनर ना. आता याच्यामध्ये तुम्हाला इथे दिलं नाही. लाईक रिपेअर दिलेलं आहे 2,000. बट रिपेअर आर नॉट कॅल्क्युलेट बिकॉज रिपेअरिंग अँड ऑल ह्याच्यासाठी इन्कम टॅक्स आर अलाउड टू डिडक्ट 30% ऑफ युअर नेट टॅक्सेबल इन्कम. एनएव्हीचं 30% तो तुमच्याकडून सूट देतो. म्हणजे त्या 30% मध्ये पर एनएमली तुम्हाला असेट मेंटेन करण्यासाठी जे अमाऊंट आहे यूज करायचे. तुम्ही नाही केलं तरी तेवढंच डिडक्ट होणार आहे. मे बी तुम्ही एवढंच केलं 2,000 या 4,000 तर ते तुम्हाला रिफंड करणार.